त्यांना फाडतो आमच्या नादाला लागू नका आम्ही जिवंत काढतो तुमच्यासाठी काय दादासाहेबांची एक जात मराठा आरक्षणाचा ध्यास मराठा आरक्षण बाजूला रे ए सर बाजू सर बाजू सर बाजू या ठिकाणी मराठ्यांचा संघर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा मनोज चरंगे पाटलांनी परवानगी केली जीवाची कारण खऱ्या अर्थाने मराठा समाजाला गरज होती आरक्षणाची कारण खऱ्या अर्थाने मराठा समाजाला गरज होती आरक्षणाची कृपया सर्वांनी शांतता राखा कुणी गोंधळ करू नका या ठिकाणी आपल्याला शांतता हा संवाद यात्रेचा कार्यक्रम पार पाडायचा आहे स्टेजवर देखील कोणी विनाकारण जाणार नाही स्टेजवर स्वयंसेवकाच्या व्यतिरिक्त कोणी चढणार नाही लगेच सर्वांनी खाली उतरून घ्या पाटलांना वर जाण्यासाठी जागा द्या स्टेजच्या जवळ उभे असणारे जे नागरिक आहेत त्यांनी पाटलांना कृपया व्यासपीठावर जाण्यासाठी जागा द्यावी छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण पायिक आहोत कृपया कोणी जास्तीची विनाकारण गर्दी करू नका सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात मनोज दादा जरांगे यांचं स्वागत करायचे मी मनोज दादा जरांगे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं मी मनोज पाटील जरांगे पाटलांना कृपया मी विनंती करतो की त्यांनी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. स्वयंसेवक बाजूला होऊन जा. चला, जे स्वयंसेवक असतील त्यांनी बाजूला होऊन जायचंय. सर्वांनी खाली बसून घ्या. खाली बसावे. 2 मिनिटांमध्ये पाटील आपल्याशी संवाद साधणार आहे. इथे विनाकारण जास्तीची गर्दी कोणी स्टेजजवळ करू नका. गीताताई प्रमोद गव्हांडे या ठिकाणी पाटलांचं औक्षण करताना पाटलांच्या नेहमी आरक्षणाच्या लढाईमध्ये सोबत ज्यांनी जिद्दीचा लढा दिला असं आमच्या गीताताई गव्हांडे या ठिकाणी पाटलांचं औक्षण या ठिकाणी करतायत. यानंतर मी पाटलांना कृपया विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करा. इथे समोर विनाकारण गर्दी करू नका ना कोणी. चला बाजूला व्हा बरं सगळे. इथे समोर उभे असणारे जे मंडळी आहे त्यांनी कृपया बाजूला व्हा आणि समोरून या. व्यासपीठाजवळ जास्तीची विनाकारण गर्दी करू नका. हा संवाद यात्रेचा कार्यक्रम आपल्याला शांततेत पार पाडायचा आहे. चला खाली बसून घ्या. सगळेजण खाली बसून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा, एक मराठा. मनोज दादा तुम आगे बढ़ो, मनोज दादा तुम आगे बढ़ो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पाटलांच्या हस्ते या ठिकाणी केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं प्रेरित होऊन पाटलांनी मराठ्यांसाठी लढा दिला. महाराष्ट्राच्या या मातीत पुन्हा एकदा क्रांतीचा सूर्य उगवला. महाराष्ट्राच्या या मातीत पुन्हा एकदा क्रांतीचा सूर्य उगवला. आरक्षण घेऊन मराठ्यांनी शिकले उत्कर्षाची आता गाथा. अरे लाखात नाही करोडोत एक ठरतोय आमचा एकच मराठा. अरे लाखात नाही करोडोत एक ठरतोय आमचा एकच मराठा. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे एका जाती धर्माचं नसून 18 पगड जातीचं आणि 12 बलुतेदारांचं होतं. मी गावातील मुस्लिम समाज, राजपूत समाज, धनगर समाज आणि इतर समाजचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी मनोज दरांगे यांचा सन्मान करावा. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य पुन्हा एका जाती धर्माचा नसून 18 पगड जातीचं आणि 12 बलुतेदारांचं होतं. त्यासाठी याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी गावातील मुस्लिम समाज, राजपूत समाज, धनगर समाज, इतर सर्व समाज प्रतिनिधी म्हणून गणेश पाटील जाधव बौद्ध समाज प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी पाटलांचा सत्कार करतील. इतर समाजांचे प्रतिनिधी लगेचच पाटलांचा संवाद करतील आणि 2 मिनिटात पाटील आपल्याशी संवाद साधणार आहेत. दादा दादा ओ भाऊ थोडं साईडला. कृपया स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. त्या प्रतिमेला कुठल्याही प्रकारची इजा पोहोचणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. व्यासपीठावर कोणी चपला घालून जाऊ नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला कुठल्याही प्रकारची इजा पोहोचणार नाही याची आपण दक्षता घ्यायची. लगेचच या ठिकाणी पाटील आपल्याशी संवाद साधणार आहे. बायको मुलांच्या संसाराची घरली नव्हती कधी सास. बायको मुलांच्या संसाराची धरली नव्हती कधी सास. कारण त्यांना जाणीव होती मराठा आरक्षणाची खास. कारण त्यांना जाणीव होती मराठा आरक्षणाची खास. कृपया सर्वांनी व्यासपीठाच्या खाली विराजमान व्हावं. मी सर्वांना विनंती करतो की कृपया स्टेजवर उभे असणाऱ्या सर्वांनी स्टेजच्या खाली यायचं आणि लगेचच एका सेकंदात पाटील आपल्याशी या ठिकाणी हितगुज करणार आहेत. व्यासपीठावर उभे असणारे सगळे नागरिक यांना मी विनंती करतो त्यांनी खाली येऊन जा. 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी पाटील आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला व्यासपीठावर उभे असणारे बाकीचे सर्व नागरिक, व्यासपीठावर उभे असणारे बाकीचे नागरिक चला वर खाली पटकन. व्यासपीठावर कोणी थांबू नका. 2 मिनिटांमध्ये पाटील आपल्याशी संवाद साधणार आहेत. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात पाटलांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. एक मराठा, एक मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. पाटील तुम आगे बढ़ो, तुम आगे बढ़ो. हमारा नेता कैसा होगा, हमारा नेता कैसा होगा. खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. चला शांतता राखा. पाटलांचा संवाद सुरू झाला. सर्वांनी शांतता.
सर्व बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. चला खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. पाटलांचा संवाद सुरू झाला. खाली बसून. मराठा आरक्षणाची लढाई ही अनेक दशकापासून मराठा समाज लढतो. आता कुठं मराठा समाज एकत्र आला आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत 57 लाख मराठ्यांनी आरक्षण घेतलंय. त्यांच्या परिवारासह अंदाजे 1.25 करोड मराठ्यांना आतापर्यंत आरक्षण मिळालं असेल. या मराठ्यांचा एकजुटीचा विजय. आपल्याला आता शेवटच्या टप्प्यात आलेली लढाई जिंकायची. मराठा समाजाची मागणी ओबीसी आरक्षणातून सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय मराठा समाजानं माघार घ्यायची नाही असं ठरलं. त्या पद्धतीनं मराठा ताकदीनं या लढ्यात सहभागी होऊन हा लढा देतो. इथं मराठ्यांच्या लेकरं या आरक्षणामुळे मोठे होणार. मराठ्यांनी बघताना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांनी याकडे एक मराठा समाजाच्या लेकराचा लढा म्हणून बघावा. राजकारण म्हणून कोणीही याकडे बघू नये. जर मराठ्यांनी यामध्ये राजकारण आणलं तर स्वतःच्या पोरांचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार. आणि आता हे आपल्याला होऊ द्यायचं. आता मराठ्यांचे पोरं मोठे कसे होतील, त्यांना आरक्षण कसं देता येईल, यासाठी आपण सगळ्यांनी एक जीवानं लढायचं. इथं कोणी स्वार्थासाठी लढत नाहीये. इथं करोडो मराठा समाज महाराष्ट्रातल्या मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत म्हणून लढतो. अशी संधी मराठ्यांना पुन्हा येणार नाही, ती वयाला घालू नका. या संधीचं आपण सगळ्यांनी सोनं करायचं. 4 ते 5 पिढ्या झाल्यात आपले लेकरं आरक्षणाची वाट बघतायत. कधीतरी आरक्षण जवळ यायचं आणि हुलकानी देऊन जायचं. का नेमकं विजयाच्याकडे मराठ्यांची घोडदौड होत नव्हती माहित नाही, परंतु मराठ्यांनी जी एकजूट दाखवली आणि न मिळणार आरक्षण आतापर्यंत मराठ्यांनी जे हिसकून आणलं, याला फक्त मराठ्यांची एकजुटीमुळेच ही गोष्ट मिळाली. नुसता मराठा आरक्षण आपल्या पुढे प्रश्न नाही. अनेक संकट आपल्या आरक्षण संपल्याच्या नंतर पोरांसमोर उभा राहणार. आपल्याला ही एकजूट कायमस्वरूपी अशीच ठेवावी लागणार. कारण मराठा कधी काळी एक येत नव्हता असं म्हणलं जायचं, परंतु आता मराठा ही एक आलाय. आता ही एकजूट आपल्याला नाही फुटू द्यायची. काही झालं तर हरकत नाही, पण एकजूट मात्र आता मराठ्यांची यापुढे कधीच फुटू द्यायची नाही. ही जबाबदारी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या खांद्यावर. सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबत सरकारची थोडी दिवस वाट बघू. नाही केलं तर पुन्हा आपल्याला आंदोलन सुरू करावं लागणार. सरकारने खरं तर 20 तारखेलाच हे आरक्षण द्यायला पाहिजे, परंतु त्यांनी एक डाव साधला 10% देऊ. ते 10% आरक्षण टिकतच नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांचं म्हणणं आहे मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. मला इथं बसलेल्या प्रत्येक माणसाकडून एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे, खरंच मराठ्यांना आरक्षण पाहिजे का नाही. त्यांचं दुसरं म्हणणं आहे हे 10% आरक्षण आम्ही दिलंय याच्यात मराठा खुश आहे. पण कोणते लोक म्हणतात त्यांना मराठा खुश आहे, त्यांचे बी नाही म्हणत. त्यांचे सुद्धा नाही म्हणून ते 2-4 जण त्यांच्या अवतीभोवती हिंडत. त्यांना वाटतं तेच मराठी आहे सगळा.
त्यांना आता मतदारसंघात सुद्धा येता येणार, कारण मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण मागितलंय, तुम्ही दिलं 10%, जे टिकणार नाही. ती मागणीच आपली नाही. मग जी मागणी आपली नाही ती मराठ्यांना मान्य नाही, म्हणून मराठ्यांनी ह्यावेळेस गुलाल उधळला नाही. जर त्यांनी त्या दिवशी 10% देताना सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केली असती ना, 15 दिवस नुसती मुंबईत व्हायला लागली असती. तो गुलाल मराठ्यांनी मुंबईत टाकला. त्यांनीच 10% दिलं आणि त्यांनीच गुलाल उधळला. गुलाल बी त्यांनीच एकामेकात टकोरावर टाकला. 15-20 जण काय त्या टकोऱ्याला तर केस बी नव्हते, आणखीन लाल दिसती तिची तशीच. त्यांचं ते बैलाचा होता का गुलाल टाकेला. आम्ही तरी बघा, जर तुम्ही सगळ्या स्वारीची अंमलबजावणी दिली असती ना, आम्ही बैलाचा टाकला असता, पण असा टाकला असता तुम्हाला 1 महिनाभर निघलाच नसतं, दगडान घासेल असतं तरी, कारण तो प्रेमाचा गुलाल होता. ही पळस टाकल्याला तुम्हाला नाही उपयोगात. आणखीनही तुमच्या हातातून संधी गेलेली, उगाच माया नादाला नका लागू. याला जेलला टाकू, याला अटक करू, याची चौकशी करा, माझ्या नादी लागूच नका. आणखीन विषयाने असले सगळ्या स्वाऱ्याची अंमलबजावणी करा, नाही तर तुमच्या टांगेच पलटी करणार आहे मी या बारी. माझ्या मराठ्यांचं वाटोळं करायला निघणाराला मी कधीच सोडत नाही. मग तो पक्षाचा कोणते असो, ते काँग्रेस असो, नाही तिकडे राष्ट्रवादी असो, नाही तर शिवसेना, नाही ते भाजप. नेता मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलला की न वाजीलाच. मी माझ्या गोरगरीब मराठ्यांशी प्रामाणिक आहे. मी माझ्या समाजावरती निष्ठा ढळू दिलेली नाही, आणि मला माझ्या समाजाची गद्दारी सुद्धा करायची. माझ्या हातात चौकशी लावली, अशी बऱ्याच जणांची लावली होती. ते त्यांच्याकडे गेले, त्यांच्याकडे गेला ते नीट झाला. इकडं राहिला वाईट आहे म्हणजे ते तुम्हाला नाही माहिती, ती नाही सुधरून द्यायचं तुम्हाला. इकडं असल्या त्यांच्याकडे गेल्या, आता 10% आरक्षण मला घे म्हणजे. मी जर घेतलं समजा मग चांगलं, आणि नाही म्हणलं मी याला मध्ये टाका. आता ते बेले त्यांनी खरंच खाल्लेलं होतं. कोणी 1000 कोटी खाय, कोणी 2000 कोटी खाय, कोणी गटर नाल्या खाय, कोणी संडास बाथरूम खाय. काही खाल्लंय यांनी. आता मी पुढं काय खाल्लंय? काहीच नाही. मी भेट असतो मग तुम्हाला तुमचे 4-5 जण मध्ये घेऊन जातो की नाही बघा. तुम्ही फक्त चौकशी तर चारू करा. सगळ्यात जास्त तुमचेच मंत्री बोललेले आहेत मला. ते म्हणजे शरद पवार माया मागे, उद्धव ठाकरे माया मागे, सापडीला त्यांना काहीच नाही सापडलं. ते एकदाच आले तर फिरून माघारीच नाही आले. ते 2 नावं घेतले, उगाच नाव घेतात कोणाचे. आधी म्हणले शिंदे साहेब माझ्या पाठीशी, नंतर म्हणले देवेंद्र फडणवीस माझ्या पाठीशी, नंतर म्हणले प्रकाश आंबेडकर साहेब, नंतर म्हणले राजू शेट्टी, नंतर म्हणले नाही हे ती कोणीच नाही बच्चे कडू कानू, ते बी नाही सापडले. मग परत म्हणले काँग्रेस दिसतंय, काँग्रेस नाही सापड म्हणले नाही राज ठाकरे राव त्यांच्या, ते नाही सापड म्हणले अजित पवार आहे. यांना कोणीच सापडा ना. कोण कोणाच्या मागे यांना मिळच लागाय. माझ्या मागं माझा समाज, आणि तेव्हा आता तुमच्या मागा लागला. आता हे आमच्या पाठीशी नाहीतच, भ्यायची काय गरज आहे? भेतो कोण? ज्याने काहीतरी केलंय. मध्य प्रदेश मध्ये भोपाळ मध्ये मोदी साहेब म्हणले होते अजित दादा पवार मध्ये जाऊ शकते. दुसऱ्या दिवशी सकाळी ते उपमुख्यमंत्री झाले. हो त्याला मध्ये जाणारा माणूस इकडे कसा काय आलाय? म्हणजे तुम्ही म्हणलं की चांगला, आणि तुम्ही जर म्हणले ते वाईट, लगेच वाईट. काय आरक्षण भेटलं काय त्यांना? बोलवली तर 9 वाजता गेले. किती वाजले? 9 वाजता अवघड असतं. मला 9 वाजले देवा
मी 9च्या पुढे आता तेच बंद करून टाकले. लय अवघड कार्यक्रम. आता हात घेते महेश 7-8 फोटो काढते मलाच घोडेला येते. तुम्ही काय टाकलेले असते दादा ते भेट नाही मला. मी जर 10% माझ्या समाजासाठी चांगलं आहे म्हणलो तर मग मी चांगलं, आणि मी जर नाही म्हणलं त्याला मध्ये टाका. आणि लगेच ती ईडीची स्थापना केली. काय याची? एसआयटीची. मला लय दिवस कळलं ना एसआयटी म्हणजे काय असते. जेव्हा कळालं येणार आहे माझ्याकडे म्हणजे येऊ दे. मी होतो दवाखान्यात, टाकले सलन तोडून गेलो अंतरावरी. म्हणलं मला ते बघायची कसली असते. यायनाच ते कोणकडे हिंदी ठिकाण आणखी नाही. मी वाट बघतो 9 दिवस झाले वाट बघतो. तू येऊ दे तर तिला एकदा. मी मध्ये बी गेलो ना तरी मराठ्यांना आरक्षणच देणार, मराठी शिका तरी नाही करणार. मी जेलमध्ये मोर्चा काढीन भाऊ कायद्याचा. मी कैदी, मराठ्याचे कैदी सगळ्याला आरक्षण शिकेन मी आज. मी म्हणून तू जरी मध्ये असला ना तो अचून त्याला लागणार आहे तिकडे. चल मोर्चा. तो अचून त्याला नाही लागला तो आपूत नाही घेईल. मी सगळ्या मराठ्याला आरक्षण शिकेन. मध्ये जर मुस्लिम बांधवाचे काही असले कैदी ते माझ्या कोणाच होणार. काही धनगर बांधव किंवा वंजारी बांधवांचे जर कैदी असले ना ते बी आपल्याच पार्टी. 12 बलुतेदारांचे सुद्धा आपल्याच मोर्चात सामील होणार. कैदी यावल्यावाल्याचे सोडून सगळे आपले. तेव्हा तो पुढे गेला ना, पुढे नाही 5-7 दिवस झाले मिळत ना. हे मला गेला का फार घार पाळडाय. त्याला वाटलं बरं घर जाळा इकडे पाळडाय. आता यांचं दोघात चुकलं इकडे बघतो माझ्या भाकरी खाऊन वाटते. 10% आरक्षण आपण नाही घेत कारण ते टिकतच नाही. यांना काय ताकद लावायचं लावू द्या. आता शेवटची ताकद लावली त्यांनी गुन्हे दाखल करायचे. होऊ द्या. काय झालं मागचे बुळबुळ करते बघा. कव्हा पुढं जा तुम्ही. मागच्यामुळेच लवकर आरक्षण मिळालेलं. नुसत्या खड्या करते उभा राहिला का म्हणला माझी तिथं कसली बुळबुळवाडी त्या मंत्रालयात ती. ज्याला आरक्षणात देणं घेऊन नाही तेच म्हणतो काही गरज नाही सध्या. तो घरी घेतो का मग देतो का आम्हाला. मोह हे मोठे केलेले लोकच आपल्याला आडे पडायला लागले. तुम्ही केलं मतदान आणला झाले ते मोठे. आता तुमच्या पोराच्या बाजून कोण लढणार. माणसं तुम्हाला ऐकायला येतं मी काय बोलतो येत आहे का. तुम्ही पोरं नुसते शिकणारच आहेत का आता कष्ट करून. त्यांच्या भविष्याचं काय. नेता आणला निवडून तुम्ही महाराष्ट्रातले सगळे 75 वर्षातले ते येतोय का आता. नाही येतं मग काय निवडून दिलं. आपली काय फजिती चालली कळतंय का तुम्हाला. काही राजकारण नका करू याच्यात. पुन्हा तेच सांगतो काँग्रेस भाजप राष्ट्रवादी शिवसेना कोण येणार आहे मदतीला. आता आपल्या पोरांचं काय वाटोळ झालंय. नुसते शिकले तर सुशिक्षित बेकार पोरं झाले. पैसाही गेला कर्जही झालं पोराला नोकरीला नाही लागलं. या आरक्षणामुळे मराठ्यांचं कल्याण होणार आहे. हे लोक नागपूरच्या अधिवेशनात बोला म्हणलं तर नाही बोलले आरक्षणाच्या बाजूने. आताच्या अधिवेशनात बोला म्हणलं नाही बोलले. मी आता थोडं मध्ये बोललो होतो त्यांना सगळे एकीकडून झाले. मराठ्यांचे सुद्धा मंत्री आणि आमदार आणि म्हणले आमच्या नेत्याला हा बोललाय याला अटक करा. तुला सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत आणि आरक्षणाच्या बाबत बोलायचं सांगितलं होतं कारण तो मराठ्यांचा आहे मंत्री आणि आमदार. तेव्हा काय तो तोंड जळालं होतं का. तेव्हा का नाही बोलला. आता तो आहे नेत्याला बोललो तर तुला एवढं लागलं. मग आता जात मोठी का तो नेता मोठा. तुम्ही जातीपेक्षा नेत्याला मोठा मानायला लागला. आणि मी बोललो कुणाला तुमच्या पक्षाच्या नेत्याला पक्षाला. तुला तर नाही ना बोललो. तू तर मराठ्याचा आहे. तूही आरक्षण घेणार आहे. तुझंही पोरग घेणार आहे. मराठीही गोरगरीब घेणार आहे. मग मी जातीच्या बाजूने बोललो. तुला एवढं लागण्याची काय गरज नव्हती. उलट तू नेत्याकडे जाऊन म्हणायला पाहिजे होतं तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी देऊ म्हणला होता. तुम्ही ते द्या.
मग जर मी बोललो तर मग माझ्या कानाला धरा, मीच कान धरील माझ्याकडे चुकलं म्हणून. पण तुमचा नेता 6 महिने झालं माझ्या करोडो मराठ्यांना येड्यात काढतोय. त्याचे का बाप जातीची पेंड आहे का? माझी पण तळपाय जाग मस्तकाला जातीच ना, माझ्या लेकरांचं मराठ्यांचं वाटोळ व्हायला लागलं इथे. तुम्हाला एकदा बोललो तुम्ही अख्खं विधान अधिवेशन डोक्यावर घेतो. अधिवेशन अर्थसंकल्पाचं आणि दिवसभर चर्चा माझीच. तुम्ही अख्खं अधिवेशन डोक्यावर घेतो का? आमच्या नेत्याला बोलला आणि आई बहिणीवरून बोलला. उपोषणात झाला असेल, चिडचिड होती. तू 7-8 दिवस खूप माझ्या शेजारी येऊन बस आणि भाकर नको, मग कळून तुला कसं होतंय ते. तुला चंद्र दिसणार नाही, चंद्र दिसणार नाही, सूर्य दिसणार नाही. थोडं फक्त माझ्या शेजारी येऊन बस आणि मी करतोय तेवढंच कर फक्त. उपाशी राहून माझे इतकं राईट बोलणं न हुकून देता हे बी तू बोलून दाखव मला. तो पाठच थापते तो. मी सगळे प्रयोग करतोय. बोलण्यात आला असं तुला जर इतकं वाईट वाटलं आई बहिणीवरून काय जे बोललो म्हणलेलं मी, आमच्या आई बहिणीच्या डोक्यात गोळ्या घातल्यात तेव्हा तुला आमची आई बहिणी तुझी आई बहीण नाही दिसली का? तुझी घरातली तुझी आई बहीण तुला मोठं करणारी ही आमच्या राज्याची माता माऊली ही नाही काय बाई? इथं नाही का छत्रपतींचा शिवरायांचा विचार जुळत तुमच्याशी? तुम्हाला बोललं की मनाचे हे छत्रपतीचे विचार आहेत का? देवेंद्र फडणवीस म्हणतात हे का छत्रपतीचे विचार आहेत का? असे विचार चालवणं असतं का? आई बहिणीवर कधी बोललं जातं का? आमच्या आई बहिणीला मारलं तेव्हा तुम्ही म्हणला माझ्याच पोलिसाला मारलं महिलांनी. ती तुझी आई बहीण तुला दिसली नाही, त्यांच्यावर 307 सारखे गुन्हे दाखल केले तुम्ही. 120 ब सारख्या कलमा टाकल्यात तुम्ही त्याच्यावर. 353 टाकल्यात. तिथं शासकीय एकही कार्यालय नाही, तिथं 353 बसतोच कसा? 120 ब सामूहिक कट तिथं रचलाच कस काय? म्हणून ती कलम आमच्यावर बसते. सामूहिक कट तुम्ही रचला आणि आमच्या लोकांवरती हल्ला केला. आजही आमच्या माता मावल्यांना उठता येत नाही, शेतात जाता येत नाही, कारण त्यांच्या गुडघ्यात गोळ्या आहेत, चालता येत नाही. त्यावेळेस तुम्हाला त्यात तुमची आई बहीण दिसली नाही का? एका 9 वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी शिरली, तिच्या पायात 1.5 लिटर पाणी निघालं. त्याच्यात तुम्हाला तुमची आई बहीण नाही दिसली का? तुमच्यावरती काय झालं? सत्ता हातात म्हणून मस्ती करायची आणि त्या मस्तीच्या जोरावरती दबाव निर्माण करायचा आणि आई बहिणीवरून बोलणं म्हणून SIT नेमायची. 10% आरक्षण घ्या म्हणून अटक करायला लावायचं. नाही ऐकलं तर खोटा नाटा अहवाल बनवून मध्ये टाकून द्या म्हणायचं. मग तुम्हाला जर एवढंच लागलं तर 6 महिन्यापासून तुम्ही मराठ्यांना येड्यात काढतात, तेव्हाच आरक्षण द्यायचं आणि स्वतःच्या आई बहिणीत महाराष्ट्राची सुद्धा आई बहीण बघायची, तरच राज्य चालवायचं, नसता घरी जायचं. असं नाही वागता येत. तुमची आई ती आई दुसऱ्याची नाही. मी नाही तसं करू शकत. तुमचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं 10% आरक्षण द्या, मी नाही घेऊ शकत. माझ्या गोरगरीब मायबाप मराठ्यांचं आणि त्या लेकरांचं मी नाही वाटोळ करू शकत. पाहिजे तर ओबीसीतूनच पाहिजे. तुम्ही कसे देत नाही ते मी बघतो. तुमच्या मनासारखं वागलं तर मग आम्ही चांगले. त्याच्यात फडणवीस साहेब तर बोललेच, शिंदे साहेब बी तयार झाले. त्यांच्यावरती मराठ्यांचा खूप विश्वास होता. प्रत्येकाला वाटायचं शिंदे साहेब आरक्षण देऊ शकते, तसं मलाही वाटायचं, मी सुद्धा म्हणत होतो. शेवटी त्यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांची बाजू घेतली आणि सांगितलं जरांगे पाटलांशी माझं काही देणं घेणं नाही, मला त्यांच्याशी काहीच देणं घेणं नाही आणि जर लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करत असतो मला म्हणताय. आणि त्यांचे खूप लाड केले माझे. तुम्ही कॉफी पाहिली का मला एखाद्या? तुम्ही चहा पाहिजे उतरली माझ्याकडे.
तुमचेच मंत्री तरी आमचा आंतरवाडीतला चहा घेऊन गेले फुकट, पाणी सुद्धा पिऊन गेले. 30 रुपये लागत आहेत त्याला. आम्ही कष्टकरी शेतकरी आहेत, तुमच्यासारखं वार पाडलेला नाही इकडे तिकडे. तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम करणार. शिंदे साहेब, तुमच्याकडून लय मोठी चूक झाली. मराठा समाज तुम्हाला खूप मानत होता, तुमच्यापासून मराठा समाज लांब गेला तेवढे एका शब्दामुळे. कारण मी गोरगरीब मराठ्यांचं काम करतोय, तुम्ही म्हणलात माझा करेक्ट कार्यक्रम करू, नजरेतूनच उतारलात तुम्ही मराठ्यांचं. त्या दिवसापासून तुम्ही हे होऊच द्यायचं नव्हतं, कारण तुमचा इथं काहीच विषय नव्हता. बरं, तुम्ही करेक्ट कार्यक्रम करणार. मग मी लय शान आहे का? मी बी सांगून टाकलं. मग मर्यादा तोडल्या की मराठा करेक्ट कार्यक्रम करत असतो. मला काय गरज नाही तुमच्याकडून, काय पाहिजे बी नाही, गरज बी. मला माझ्या मराठ्यांसाठी पाहिजे ते तर मी मिळवणारच, आणि माझा मराठा समाजही मिळवणार. आमचं देणं घेणं राजकारणाशी नाहीये, फक्त मराठा आरक्षणाशी. आरक्षण द्या, आम्हाला तुमच्या राजकारणात काही देणं घेणं नाही. कुणी निवडून या, कुणी कुणाला मुंडकर पाडा, आम्हाला काय देणं घेणं नाही त्याच्याशी. आमचं देणं घेणं फक्त आरक्षणाशी. तुम्ही ते द्या, हेच मराठी तुम्हाला पुन्हा डोक्यावर घेऊन नसतील. पण जर आडव्या शिरायचा प्रयत्न केला तर तुम्हाला जड जाणार म्हणजे जाणार. कारण तुम्ही गलत माणसाला खेळला. तुम्ही मला खेळून खूप गलती केली. गलत माणसाला तुम्ही खेळला. तुम्ही खूप जणाला खेळला असताना आतापर्यंत, ते तुम्हाला बेले पण असतील. तुमचं सुख नाहीये, आम्ही त्याला हरविणार. मी तुम्हाला हरणार नाही. तुम्ही कितीही ताकद लावा, तुम्हाला सुट्टी पण आरक्षणातून नाही. कितीही गुन्हे दाखल करू दे. आतापर्यंत 27 का काय झालेत माझ्यावर, आणखीन 50 शिक्कर. मला काय काम, आरक्षण मिळालं मी रोज एक मान्य 1 वर्षात जाऊन उभा राहील, पोलिसाकडूनच खाईन. माझ्याजवळ पैसे नाही, 50 रुपयाचे कोणा बेल खाईन, सोडणारच नाही. मी जातीसाठी काम करतो, इमानदारीनं करत राहणार आहे शेवटपर्यंत. सुट्टी नाही, सुट्टी नाही. तुम्ही काळजी करू नका. मराठ्यांच्या लेकराच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय 1 इंच सुद्धा मागे सरकणार नाही. मी तुम्हाला शब्द देतो. फक्त तुम्ही एकजूट फुटू देऊ नका. वाढवा, आणखीन वाढवा. गावोगाव पुन्हा पिंजून करा. ही संधी वायाला जाऊ देऊ नका. ही संधी वायाला गेली, लेकरांचं वाटोळ झालं म्हणून समजा. त्यांना मी बघतो, त्यांची काळजी नका करू. त्यांना माझीच भाषा कळत. मी माझ्या जातीकडून प्रामाणिक, त्यांना माझीच भाषा कळती, आणि ते मग काही करू शकत नाही. आणि करायचं तर करू दे. माझ्या घरावर फक्त 13 पत्रे नेऊ द्या त्यांना, त्यांच्या घरावर टाका. काही अडचण, जेलला बी टाकू शकत नाही तुम्ही. मला टाकलं 200 किलोमीटर तरी मराठीला थांबवतो आपल्या गाडी कवा नेतो, गाडी नेतो कवा. आणि आता तुमचीच फजिती चालली. आता ती फॉर्म भरायची म्हणतात मराठ्यातलं. आता काय, आता पुढं नेतो मला, आणि नेऊन करतो काय, तोवर मराठ्याने फॉर्म भरायलाच चालू केलं. कुणी शिकलं यांना आणि कुणी नाही कानून. रोज एक जण वकिला पैसे जाऊन बसत, कसं भरीत असते. असं डोकं लावलं बाबा मराठ्याने डेंजर आहे बारी. त्यांना काहीच कळा ना. ते म्हणतात यांच्यामध्ये जरी यांनी 20,000 फॉर्म भरले एका मतदारसंघात, आपलं चिन्ह सापडून तरी त्यांना आपल्या आधी टेन्शन यायला लागेल. आणि आपल्या मतदारात त्यांचं सापडणार मी नाही. आपल्या चिन्हची जिथं राहणार आहे. आता इतक्या जणांना चिन्ह द्यायचे तरी कुठून? 20 आणि 30,000 चिन्ह कुठून आणायचे? आता कांदा, बटाटो, टमाटो, गोटे, गाठे आणता कुठून? आणि एखाद्या बाबाचं पोरग जर नातू जर उभा राहायला खासदार केला, आणि त्या नाताने जर सकाळी 10 नंबरला लावला, आणि त्या आजाला दिसतच नसलं चिन्ह, ते जर सकाळी 7ला नंबरला लागलं मग तर, आणि त्याला जर 3 वाजता नाताचं चिन्हच नाही सापडत, आपण मतदान का करायचं? कारण ते बाहेर येऊस तर दुसऱ्याला जाता येत नाही. आणि दोन्ही बी न दिसणारे जर बाबा आत गेले, एक तिकाड्याकडे गेले आणि एक इकाड्याकडे, आणि ते जर तिकाड्याकडे गेल्यावर, कारण ते 1.5 किलोमीटर रात्रीला राहणार, आणि इकडे आजोबा जर म्हणले यार तो आहे ना आता इकडे तिथून यायला त्याला 2 घंटे लागते. किती फजी तुम्हाला कोणी डोक्यात घातलंय काय माहिती. आणि फॉर्म भरताना जर सगळ्यात आधी तुम्हीच जाऊन बसले तर नेत्याने का भरायचं? कारण नंबर शिरा असेल ना ते आता, तर मुदत संपून जाईल.
हे अवघड खेळ आणला तुम्ही. आपला निर्णय नाही आहे, समाजाचा आहे. कारण समाजाचा मी मालक नाही, समाज माझा मालक. मी मुलगा म्हणून फक्त पुढे होऊन काम करतो. आता हे समाजाने ठरवलं काय होईल, कोण तिला कडे जाईल काय सांगता येत नाही. आणि 20-30 फॉर्म भरले होतं. प्रचाराची गरज नाही तुम्हाला. सभा गाड्या भरून आणायला आपण आपली मोटरसायकल सुरू करायची आणि 30,000 संगत निघायची. मोटरसायकल घेऊन झाली टप्पूर यायची. कोणीच कोणाचं चिन्ह नाही सांगायचं, नुसतं चालायचं एका मागे एक. आणि गाड्या खाली उतरल्या झाली सभा सुरू. 30-40,000 लोक. म्हणजे तुम्हाला पुढं गाड्या भरून आणायची गरज नाही. म्हणजे ही फजिती सोपी नाही. आता नुसता एक राऊंड आणला तरी ज्याचा वाडा मोठा असेल तोच खासदार होतो ना, होतो का कोण? आता ज्याच्या घरात 12 मतदान तेव्हा खासदार. असंच नाही तर काय आता हे पुढे डेंजरच आहे ना. ते जास्तीत जास्त मोठा वाडा तोच खासदार. आणि काय फरक पडला बा त्यांना ते टेन्शन घ्यायले. असं असतं का तसं असतं का? असं काही का की पहिली शिकल्याने फॉर्म भरू नये, 12वी शिकल्याने भरावं असं काही का? धोत्रावाल्याने भरू नये, पॅन्टीवाल्याने फॉर्म भरा असं काही का? खासदार त्याला काय होतं? धोत्रावाला सगळ्या सुविधा आहेत ना शासनाच्या. तिथं आता संसद भवनात न्यायचं मला त्या बाबाला धरूनच न्यावं लागेल. बाबा जर अर्ध तुम माईक नाही दिसला किंवा आडी अडचणी आल्या तर त्या सोडा लागणार आहे. बाथरूमाचे दार यांना सोडा लागणार आहे बाबाची. बाबा मग ते आता ते डेंजरस कारभार राहणार आहे. आता मराठीत नाही लागले म्हणल्यावर. आणि सगळे तिथं गेल्यावर हे माघारी येणार नाहीत लवकर. दिल्लीच बघून येणार ही सगळी. मग बाबा सगळे बाबाच निवडून जावा मी म्हणतो. आणत नाही डोक्याला कोणाच्याच. अवघड निर्णय घेतला समाजानं. चला ठीक आहे, करा तुम्ही तुमचं निवेदन. माझ्या निवेदनावर मी ठाम. माझं निवेदन ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं. तुम्ही तुमचं मी बघतोय कसं देत नाही. फक्त एकजूट फुटू देऊ नका. आता काही झालं तरी एकजूट फुटू देऊ नका. एकजूट वाढवा. आणि महिलांनी सुद्धा महिला जाग्या करा. पुरुषांनी सुद्धा पुरुष जागे करा. फोन केल्यावर एकमेकाला विचारित जा तुमच्याकडं आंदोलनाची तयारी काय, पुढची काय, तुमचं गाव जागरूक ठेवा. उगाच फोन लावलं की चेर जाऊ नका. पुढे येतो तुला काय करायचं पुढं असून देईन देऊ. पाहुण्याला फोन लावला का? माता मावल्या तुम्ही पाहुण्याला फोन लावला का? आरक्षणाचं काय चाललं विचारी जा. काय चाललं ना काय विचारू. तुम्हाला काय करायचं चलून द्या. काही बी भाकर खाल्ली की विचारते त्याला. राहू दे मग पशी 15 दिवस त्याला. तुम्हाला काय करायचं त्याचं काही विचारते. आता आरक्षणाशिवाय विचारायचंच नाही काहीच. आणि महिला जाग्या करा. कारण सगळ्यांच्या लेकराचं कल्याण होणार आहे. तुमच्या आजूबाजूला बघा आज कोण नाही. उद्या तिला सांगायचं जरा लेकराचं तुझ्या कल्याण होणार आहे, आमच्या होणार आहे. आपण जरा एकजुटीने लढू. जरी तू मग पहिलं पटत नसताना आपलं भांडणं झालं नळात तो आम्हाला भांडण आणलं. मी तुला 2 भांडे आणली. आरक्षण मिळालं तो 5 हानबाया पण आपण संगत राहू एवढी बार. जरा घ्या माघार 4-4 पावलं. काय फरक नाही पडत. आणि लाजू नका. लेकराला तुम्ही शेतात काम करता मोठे व्हावेत म्हणून लाजता का? जर तुम्ही लाजलात तर लेकराचं वाटोळ होऊन तुम्हाला शेतात काम करावंच लागणार आहे. तसं या आरक्षणामुळे तुमचे लेकरं मोठे होणार आहेत. तुम्हाला लाजून नाही चालणार. पुढं होऊन तुम्हाला लढावं लागणार आहे. काय महिला म्हणतात आम्हाला लाज होतं. तर वाटत जाऊ दे मग काय करते आता करतो आम्ही. पण मग एक प्रश्नाचं उत्तर दे ना. तो हा दीर निवडणुकीला उभा राहिला मग कसं गल्ली पॉम्पलेट घेऊन पळती तेव्हा नाही लाज वाटत. मग कसं पतंग हान बाया कांदा सरशीन बरोबर हान कपशी उठशीन. हा ते तर दीर निवडून ते कोणत्या तरी साहेबाचं असतं. ते साहेब देतो एखाद गटार गुटार नाली फाली त्याला. तो हा दीर सुधरवतो ते साहेब सुधरवतो. आपल्या गौस तोडायला पाहिजे का? आपल्या लेकराचं आपण बघा. काही लाजायचं नाही काय नाही. हे आरक्षण मिळूस तर एक जीवानं सगळ्यांना लढायचं. आपली एक बी सभा अशी नाही तिला 2 आणि 3 लाख माता मावल्या महिला नाहीत म्हणून. एक बी नाही राज्यात. इतक्या ताकदीनं माता मावल्या सुद्धा एकत्र आल्या नव्हत्या. हेच बी नाहीत. कारण तिच्या लेकराच्या हिताचं मी बोलतोय. महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या लेकराच्या हिताचं बोलतोय. ते आरक्षण मागतोय. मी काही चूक नाही केली. बोललो असेल त्यांना. ते देतच नाही तर बोलणार नाही तर काय करणार. तुम्ही दिलं तर आम्ही बोलणारच नाही. इथून पुढेही तुम्हाला शब्द देतोय. आरक्षण मिळेपर्यंत मी हटत नाही. फक्त तुम्ही साथ आणि आशीर्वाद ठेवा. तुमच्याच पाठबळाच्या जीवावर मी लढतोय. साथ आता सोडू नका. कारण किती लांब लढाई असू द्या ही लढायची पण आणि जिंकायची पण. मी यांना फुटत बी नाही मॅनेज बी होत. हे कदरून गेलेत मला.
यांना असं डोकेदुखी झालोय ते डायरेक्ट शब्द वापरायला लागले. सत्याच्या आणि मराठ्यांच्या मधला हा काटा आहे. तो जोपर्यंत बाजूला जात नाही तोपर्यंत मराठा आपला होत नाही. आणि मराठा आपला नाही झाला तर मराठी आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि आता आपल्याला आरक्षणच घ्यायचं. आधी पोरच मोठे करायचे, यांना मोठं करायचं बास. कारण यांना कितीही मोठं केलं तरी हे आपल्या मदतीला येईल. हे 25 वर्षापासून म्हणतात तो पोरग नोकरी लावतो. का लावतो? 25-12 तो आमदार झाला पण तो आणखी नाही लावी ना. काही केलं तर नुसतीच चॉकलेट देते. ते तर 700 रुपये राहते आमच्या तिकडे. काही नोकरीला लावली निवडणुकीच टायमाला त्याचा पगार आणखीन नाही वाढला. काही तर माझ्याकडेच येते. ते म्हणतात मी परमनंटच नाही राहू. म्हणलं आता तुम्ही 70 वर्ष झालं ना, आता काय होता परमनंट? ते म्हणलं पुढं पोरात तरी कामाले म्हणजे त्याचे ढोपले. काय आपली तशा लावली राहू यांनी. आपल्या जीवावर मोठे होऊ. किती हेळसांड आहे आपली. फक्त त्यांच्या फायद्यापुरतं आपल्याला जवळ करायचं. फायदा संपला आपल्या लेकराच्या बाजूला नाही बोलायचं. सावध व्हा. बेसावध राहू नका. आता ही लढाई जिंकायची. जर सरकारने अशी खोटे गुन्हे दाखल करायचे आता जी मोहीम सुरू केली, हे जर असंच दडपशाही गुंडगिरी करत राहिले तर पुन्हा अंतरवाली सारखं आपल्याला एकत्र यावं लागणार आहे. आता तरी 1.5 ते 2 कोटीने आलो होतो. पण आता जर एकत्र यायची वेळ आली ना, आपल्या मुलासाठी आपल्याला एकत्र यायचंय, राजकारणासाठी नाही. गावाची गाव झाडून पुसून बाहेर पडायचं. माता माऊली लेकर सगळ्या माणसांनी. 4 ते 5 करोड मराठी एकत्र आले पाहिजे. देश हादरून गेला पाहिजे पुरा. इतक्या ताकदीने एकत्र यायचे. मराठ्यांची शक्ती काय असती पुन्हा या जगाला दाखवून द्यायचं. पण स्वतःच्या मुलासाठी, दुसऱ्यासाठी नाही. जायचं यायचं बंद. आपल्या हिताचं जो बोलन तो आपला नसता. इथून पुढे आपला नाही. काय गरज नाही कोणाची. तुम्हाला वाटतं याची गरज येईल, त्या साहेबाची गरज येईल, लहान साहेबाची गरज येईल, मोठ्याची गरज येईल. काय गरज नाही. मोठा नाही लहान नाही. जाऊ द्या खड्ड्या द्या. कोणी काय 100 रुपये तेलमेट घेऊ देत नाही आपल्याला. आपल्याच कष्ट करून आपले लेकरं जगावं लागते तर मोठे करावं लागते. कशाला आता पसरत त्यांच्या पुढं. आरक्षण आयुष्याचं त्या लेकराला. तुमचंच लेकरू अधिकारी बनल. कॉलर टाईट करून रस्त्याने चालताना कोणापुढं हात पसरायची गरज नाही तुम्हाला. काय गरज नाही. कोणावर तुम्ही काय गुतत नाही. आणि मराठीने 2-3 कामं करा. पिढ्यांना पारच असणाऱ्या मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळून द्या. आणि मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा. आपली प्रगती कोणीच रोखू शकत नाही. कोणीच. आणि ते बांधा टोकारा जग बंद करा. का मांदा माझे बांधा टोकरी. काय टोकरी जरा बांध. दिवसभर गावात हिंडत येत. 3-12 जाते ते कृपा घेऊन बसतात बांधा टोकरी. 2-2 पिढ्या घालून आपले लोक बोला ना ते एकमेकाला. त्यानं 2-2 फूट सोडून काय अगोदर तुमचं त्याच्यात नसलेले डोके फुडतात कोणाचं ऐकून. आणि ते साहेब येतं निवडून त्यासाठी एक भांडण आहे तुमची. तेव्हा आमचा साहेब आहे ना आमच्या सावा गावात येऊ नको म्हणला. तेव्हा काय साहेब आहे तो. तुझ्या जातीचं वाटोळ करून टाकलं सगळं. डोकं फोडायला लागले एकमेकाच्या. राजकारणासाठी अजिबात मराठ्या भांडण नाही करायचं. तुम्ही राजकारण करावं नाही करावं या मताचा मी नाही. एक दिवस करायचं आणि दुसऱ्या दिवस लगेच करायचं. आता टाकून हिंडायचं एकामेका. कशाला दुश्मनी धरताय. 10 पिढ्या झाल्यात काही काही बोला ते राजकारणासाठी. तुम्ही कधी आयुष्यात ही गोष्ट बघितली का? 5 वर्षात सगळ्या पक्षाची सत्ता आली. असे 75 वर्षात कवा झालेलं बघितलं तू? 75 वर्षात जे घडलं नाही ते ह्या 5 वर्षात घडलं. सगळ्या पक्षाची सत्ता आली. बारी बारी आली का नाही? ते टोळी मुकादमा असल्यासारखा. जेव्हा कोयता पळून गेला की तेव्हा आणलाच. अरे यांचं 30-30 वर्ष पडलं नाही ना. एका रात्रीत पडलं नाही यांचं. अरे मला एक जणांनी विचारलं होतं. जाऊ दे आता भाषण लांबलं मला जायचं होतं. मला एक जणांनी विचारलं तुमचं कोणत्या मंत्र्यासंग चर्चा झाली ओबीसी आरक्षण द्यायला. आपलं कसं ओपन काम असतं. लगेच फोन लावला त्या मंत्र्या. मला आपला ठरलं नाही ओबीसीतून आरक्षण द्यायचं. स्पीकर ऑन केला इकडे. हा ते म्हणला हा पण खरं आहे बरं का. पण मी माझी झालो म्हणलं रात घ्या का राहते. कालच होते म्हणलं तुम्ही. ते म्हणलं रती हुकला आमचं सगळं. म्हणजे माया सुद्धा ध्यानात राहा ना. हो कवाशी बदलती. आणि कोणासंग चर्चा केली कधीच घडलेलं नाही. तुम्ही मोजून बघा. सगळे पक्ष 5 वर्षाच्या आत सत्तेत आले. आणि आपण एकमेकाला का निवडून दिलाय तुम्हाला माहितीये का? त्याचं आपला पटत नाही तेव्हा आपला दुश्मन आहे मग याला निवडून द्यायचं. ते दोघं संगत माडीला बसले. मग काय मूड दे आपल्या पाड्याचे काय त्यांना आता सगळ्याला मिळून.
धरा ना जरा मनात काहीतरी तुमच्या, वाकी सावध. तुम्हाला काही संदेश कळालाच नाही किंवा काय ती 10 वर्षापूर्वी काही काही कट्टर दुश्मने केलेल्या 10 ते 15 वर्षापूर्वी कट्टर. तू आमच्या पक्षाचा नाही म्हणल्यावर तू दार सुद्धा ओलांडणार नाही. असे बीड जिल्ह्यात तुम्हाला किती उदाहरणं दाखवून दिली. त्या राजकारण्यासाठी आणि आज ते लोक एकत्र आहेत. आता त्याने दुश्मनी घेतल्याने त्याचं काय करायचं आता? तू झाला आहे करा तरी तिकडे एक मंत्री आमदार तुम्ही झाले, ज्याने दुश्मनी पत्करली त्याचं काय? त्याच्यासाठी राजकारण्यांचं यांचं काही खरं नाही. सगळे पलटले. पाठीमागच्या वेळेस ते तिघ होते, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, महाविकास आघाडी टायमाला. तेव्हा आपलं पिंपळगाव आंदोलन चालू होतं. आपण त्यांना सडकून धोरणाला आणलो त्या टायमाला. सुट्टी कोणालाच नाही आरक्षण म्हणलं. आता मोजा फक्त भाजप राहिलं होतं सत्तेतून. आणलं नाही 2.5 वर्षी ते आणलं नाही. आणलं काय आणलं म्हणता? अरे झालं ना वाटलं आपलं. भ्रष्टाचार करायला हेच, सत्तेत यायला हेच, आणि निवडून द्यायला आपण. आणि आपण आरक्षण मागितलं आपल्यावर गुन्हे, आपल्या आई बहिणीच्या डोक्यात पडणार, त्याला गोळ्या घालणार आणि सत्तेत आणायला आपण. तो चांगला नाही म्हणून हे आणला आणि ते दोघं एक झाले. आपलं काय वसावत लेकरच मोठे करायचं बघा. बस झालं यांचं राजकारण. आपले लेकरं मोठे करा, यांचं राजकारणाचं आपल्याला देणं गेलं नाही. आणि या आव्हाना गावातून जाहीर सांगतो मुख्यमंत्र्याला पण आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना पण, आधी सूचना जी काढली सगळ्या सोयरी त्याची अंमलबजावणी करा. हेच मराठी डोक्यात घेऊन नसते. आडवं घोसायचा नादात करू नका. तुमच्या हातातून संधी गेलेली नाही, सावध व्हा. जर तुम्ही असेच आडवं चालायचा प्रयत्न कराल तर मराठ्यांना मुंडक्यावर टाकायचं चांगलं माहिती. प्रति डाव काय असतो मराठी आता सांगतील तुम्हाला. तुम्ही डाव टाकला, प्रति डाव काय असतो मला माहिती. मी जवळ बोलतो तवर तुम्ही मला ऐकताय. तुम्ही 50-60 लोकच बसून ठेवले तिथे शब्द ना शब्द लिहा. मीडियाच्या माध्यमातून मी काय बोलतो सगळं ऐकतं मला माहिती. मी जवळ झोपत नाही तवर तुम्ही झोपत नाही. त्यामुळे सावध आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. आणखीन तरी माझ्या नादाला लागायचा प्रयत्न करू नका. तुम्ही गलत जागेवर खेळला, मला खेटायची चूक करू नका. कारण माझी निष्ठा तुम्ही विकत घेऊ शकत नाही. ज्या समाजाला दैवत मानला ना त्या समाजाशी माझी निष्ठा आहे. माझं कुटुंब सारून बाजूला मी या समाजाला मायबाप मानलाय. त्यामुळे तुम्हाला शब्द देतो जाताना आरक्षण घेतल्याशिवाय किंचही मागे आटणार नाही. शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. आजान सुरू झाली त्यामुळे आपल्याला थांबावं लागेल.